श्री स्वामी समर्थ। उधार दिलेले पैसे वाद भांडण न करता परत मिळविण्यासाठी उपाय। यातील पहिला उपाय हा, जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्षे उलटून सुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही, उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळविण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये, व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल, पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते। अशा वेळी आपले पैसे परत मिळविण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। 1. हा उपाय, तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत, काही दिवस, काही महिने उलटले तरी देखील आपले पैसे परत मिळत नाहीत, तर मित्रांनो, रविवार किंवा गुरुवार या 2 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता। गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे, सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंथरून त्यावर बसावे। बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आम्ही आपल्याला सांगत आहे, या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम आदित्याय नमः। 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। लक्षात घ्या, आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांबे या धातूपासून बनलेल्या तांब्यात म्हणजेच लोट्यात स्वच्छ जल घ्यायचे आहे आणि त्यात लाल मिरचीचे 11 दाणे आपण टाकायचे आहे। त्या 11 बिया उजव्या हाताने आपण तांब्यामध्ये टाकायच्या आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे। हे अर्घ्य अर्पण करत असताना सुद्धा ओम आदित्याय नमः हा मंत्र जप कायम चालू ठेवायचा आहे। अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना हात जोडून आपले उधार दिलेले पैसे, उसने दिलेले पैसे मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय आपण दर गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी पुन्हा पुन्हा करावा, जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत। काही दिवसातच तुमचे उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील। 2. उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी। 3. आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आणि आपली कचरा कुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येईल अशी ठेवू नका। 4. आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटे मोठ्या आवाजात बोलणं टाळा, कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं टाळा। 5. आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बिजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा। 6. घरात जाळ्या जळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा। 7. जुनी बंद पडलेली घड्याळ, टाईपरायटर, बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरात असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा। 8. हा उपाय अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे, अगदी अनेक वर्षे उलटली आहेत, कित्येक वर्ष उलटले तरी पैसे परत मिळत नाही किंवा खूप मोठी रक्कम आहे, समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शाश्वती नाही। अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे। यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे। रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे, म्हणजे तांबे या धातूपासून बनलेले ताट असेल, प्लेट असेल तरी चालेल। त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान, की ज्याला आपण विड्याचं पान असे म्हणतो, त्याला नागिनीचं पान असे देखील म्हणतात, तर असे हे कपुरी पान देठासहित ठेवायचं आहे।
हे पान आपण पालथे करून ठेवू नये, सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे। अगदी भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्या पानावर ठेवायचा आहे व हा कापूर आपण जाळायचा आहे। हा कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे। भुर्जपत्र म्हणजे हिंदीमध्ये त्याला भोजपत्र म्हणतात। पूजेच्या किंवा इतर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हे भोजपत्र मिळून जाईल। नसेल तर साधा कागद घेतला तरी चालेल, मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात। कागद स्वच्छ कोरा असावा आणि त्या कोऱ्या कागदावर भीमसेनी कापराच्या काजळाने ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहे त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे। लक्षात घ्या, फक्त नाव लिहायचं आहे, त्याचं संपूर्ण नाव लिहायची गरज नाही, फक्त नाव लिहायचे। आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण 7 वेळा थप्पी मारायची आहे, म्हणजेच 7 वेळा थाप मारायची आहे। आपला उजव्या हाताचा पंजा या कागदावर आपटायचा आहे। प्रत्येक वेळी हात आपटताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे, उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचे आहे। त्यानंतर हे भोजपत्र किंवा हा कागद त्या तिजोरीमध्ये, त्या कॅश बॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये, जेथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, पैसे ठेवता, धन ठेवता, त्या ठिकाणी ठेवायचं आहे। लक्षात घ्या, भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावे, ते नाव पालथं घालायचं नाही। तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा। आता हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार? यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा, शक्यतो मोठा दगड, आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच थोडंसं कुंकू टाकून या दगडाला लावायचं आहे। या दगडाचा रंग लाल करायचा आहे। तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे। मित्रांनो, हा उपाय ज्यांनी आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही, फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय उद्युक्त करतो। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरू स्वामी समर्थ। धन्यवाद।